मित्रांनो, शुभोदया, शुभ सकाळ, शिव सकाळ. आज मी निघालेलो आहे भास्करगडाला. जे आमचं प्लॅन ठरलं होतं त्यांचे प्लॅन तर होणार आहे, पण कदाचित आम्ही दोघेजण करणार आहेत. भावेश आलेला आहे मला घ्यायला. बघूया काय बोलतो भावेश आमचा. भावेशला पण आता असं आम्हाला तरी वाटते आम्ही दोघे जण जाणार. काय भावेश, काय वाटते? अंघोळ गेली का? हां, अंघोळ गेली खरंच काय? ऑर्डर बिटर लावून आलाय भाऊ चष्मा नाही आणला तू? अच्छा चष्मा घालू काय? ठीक आहे, आम्ही निघतो पुढे. आम्हाला पेट्रोल वगैरे टाकायचं आहे. पेट्रोल वगैरे टाकून आम्ही तुम्हाला दाखवतो कसं रूट वगैरे मध्ये मध्ये दाखवत जाणार आहे पुढे. आता आम्ही आलेलो आहे पेट्रोल पंपला. बघूया कुठे गेला रे. 22 पेट्रोल टाकायला आता कितीचं टाकतो काय माहिती. अजून तर आम्हाला 110 किलोमीटर आहे. म्हणजे आता असेल 95 किलोमीटर, 5 किलोमीटर काहीतरी कमी झालं असेल. 110 किलोमीटर प्रॉपर लोकेशन आहे. हरिहरगडाच्या बाजूलाच आहे, पण आता मला एवढं परफेक्ट रूट माहिती नाही आहे. आता मला गुगलवरच जावं लागेल. आणि जर जेवढं बेस्ट होईल, आम्ही 10 वाजेपर्यंत पण पोहोचले तरी आम्हाला भरपूर बेस्ट आहे. भरपूर तू बॅग देतोय, तुला काय विचारतोय? अच्छा, रस्ता कवर करायचा आहे. मग रस्ता कवर करायचा आहे, आपण भेटूया घाटात वगैरेच भेटूया. तर मित्रांनो, आम्ही आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहे जव्हारला, शिवनेरीला. इथे म्हणजे डेलीच असते आमचं. म्हणजे आता कधी पण आम्ही इकडे नाशिक साईडला निघालो ना, तर ही जागा फिक्स असते की इकडे थांबायचं असते. मी माझ्या बाकीच्या फ्रेंड्ससोबत पण आलेलो आहे भरपूर वेळा. आणि किंवा मी एकटा पण येतो तेव्हा पण, म्हणजे गावाला वगैरे जात असतो ना, तेव्हा पण थांबतो मी. जर एकटा म्हणजे असा टायमिंगनुसार थांबतो की टाईम असल्यावर. अजून आम्हाला 43 म्हणजे 43 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आता भावेश गेला आहे थोड्या कामाने. बघू आता नाश्त्याला काय भेटते ते खाऊया वगैरे, निघूया. नाश्ता वगैरे करून घेतो, मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे. याची एक गोष्ट वडापावर अटकला आहे. समोसे गरम गरम काढलेत तरी याला वडापावच खायचं. वडापाव काय खायची असं गरम गरम वडापाव खाणं मजा वेगळी. समोसा वेगळा, वडामध्ये मजा वेगळी. चल मग आपण पुढे वडापाव बघू. नाही इकडेच काढ. वडापाव अब्दुल बना रहे क्या? तो कितना मिनट लगेगा? थोडे का ना. तर आमचा नाश्ता झालेला आहे. चाय खूप छान आहे. भावाने पहिल्यांदा एखाद्या चायची तारीफ केलं, काय माहिती. रोज यायचं पहिला इथे. परवडेल का? परवडून जाईल. चला मग भेटूया. इकडे इकडे फायनली आता थोडंसंच राहिलेलं आहे. 15-20 मिनटामध्ये आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचू. आणि आमचा भाऊ पाण्याची बॉटल प्लस काय पितो आहे, एनर्जी ड्रिंक त्यांनी घेतलेली आहे, त्याला थकवा लागू नये म्हणून. म्हणजे फुल जोरात चढणार आहे. काय बोलतो भावेश? काय
इकडे हा त्र्यंबकेश्वरला जाणारा सरळ रस्ता आहे. वाचून राहा मी का वाचून राहू? हा? तू वाचून राहा फक्त. मी का वाचून राहू? मध्ये थांबायचं नाही आपल्याला नॉनस्टॉप हा चढायचं तर नॉनस्टॉप चढू ना बाई. ते समजेलच आता काय. सर्दी झाली डायरेक्ट सकाळची थंडी हवा खाऊन. अरे तुला झाली सर्दी? आता म्हणणार खोकला पण झाला का? खोकला तर ऑलरेडी आहेच मला. बस आता पोचायला आलो आहे. थोडं सुकून वाटायला लागलं आहे. हळूहळू जाऊ. तशी घाई नाही, एकदम आरामात आलेलो आहेत आम्ही. आता भेटूया आपण तिकडे गडाच्या पायथ्याशी. तुम्हाला इथून गडावर जाण्याचा रस्ता दाखवतो. कसा आहे, कुठून टर्न मारायचे वगैरे ते सर्व सांगतो. तो सर्व दाखवतो तुम्हाला. म्हणजे बोलणार तर नाही, गाडीवरती आहे तर व्हॉईस येणार नाही. व्हिडिओ कॉल करतात म्हणून जीवावर. व्हिडिओ कॉल करतात रिझन मला आता व्हिडिओ कॉलचा भेटला. आता रिझन तुला व्हिडिओ कॉलचं भेटलं. तू रस्त्याला कशाला मध्ये आणतो? रिझन असं आवाज मिळला का रस्ता खराब आहे पण तुम्हाला रिझन देतात मला हा. व्हिडिओ कॉलचं. हो का? बिना रेटची गाडी डिनरची गाडी. गाडी बिडी नाही जागा शांत झालं. आता धोकादायक एवढं नाही. तर मित्रांनो आपण पायथ्याशी आलेलो आहेत. हे बघा आयरो दिलेला आहे भास्करगडाचा. आणि बघा ही पायवाट दिलेली आहे. आता इथून आम्ही जाणार आहेत वरती. आणि भावेश एकच प्रश्न विचारतो कोणालाही, कोणी खाली भेटलं वरती बिबटे आहेत का? विचारायला लागते भावा. आणि सर्व होच बोलतात. बघूया आता. हा रस्ता आहे. आमची झाली सुरुवात. चिंग माझे बाकी काय नाही. काय म्हणायचं तुला? पटापट चालू करूया. हा. टाइम झाला ऊन पण जास्त आहे. हो का? बरोबर आहे. चला मग आता भावी बोलतोय पटापट जायचं. पटापटच जायचं आता. चला भेटूया आम्ही वरती. आणि
अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत. सीन बघू शकता. थोडा पण पाय खाली गेला डायरेक्ट. समोरचा हरिहर किल्ला इथून स्पष्ट दिसतोय. पर्यंत हा समोरचा किल्ला ते माहिती नाही अजून आम्हाला. आणि भविष्यात ते काही कळते नाही काय. बाईचं रिॲक्शन बघा बाई. बाई कुठे निघाला? बरोबर माझ्याच रस्त्याला निघला ना. तुझा रस्ता कसा रे? हा घराचा रस्ता आहे तो. तुझा रस्ता आहे का? मग हा चष्मा काढ मग. रस्ता सांग कोणता. म्हणजे एवढा रस्ता तुला दिसत नाही. एवढ्या निशाण्याला मारलं ते बघ. तिकडे निशाण मारलं. तिकडे ॲरो दिलाय. कुठे दिलाय म्हणजे काय? ॲरो कुठे? ॲरो कुठे आहे? विचार कुठे आहे ॲरो? कुठे आहे? मी इथून जातो. टोलला तिथून जातो. तिथून जर मी गेलो तर दिसत नाही आहे. पण असे आम्ही दोघेच आहेत. पण आमचं बॉन्डिंग आहे चांगलं. चांगलं म्हणजे हां मी नाही चुकवलं. यो ना यो. हा 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 वरती कशाला येऊ मी? तू खाली आहे. काम तुझं आहे का माझं आहे? तू येशील परत खाली. बघा कसले नाटकी करतो बाई. घरच्यांनीला ना बकऱ्या वाळायला पाठवलं पाहिजे गावाला. काय झालं भाऊ? व्ह्यू बघत आहे ना? काय बघत आहे तू? काय मेंढ्या कुठे आहेत तुझ्या? बकरी बाज आहे. ठीक आहे. आणि तुझ्या बकऱ्या कुठे आहेत माहिती आहे तुला? एवढं 11 वाजायला आले पण अजूनही दव आहे. अगदी समोरचं क्लिअर व्ह्यू अजून दिसत नाही पूर्णपणे. हे मोकळंसं पटांगण बघू शकता एकदम. आणि वारा एवढा छान वारा येतोय ना. AC पण फेल आहे काय भावेश? AC पण फेल आहे. आणि आम्हाला जायचं आहे बघू शकता इथे आपलं ट्रॅक लोकेशन ते आहे. भविष्य लय खुश झालेलं आहे की खूप म्हणजे खूप लवकर कवर केल्यासारखं वाटतंय. पण अजूनही मला तरी डाऊट आहे की अजून कवर झालेलं नाही. आपण अर्धे 50% चाललेलो आहेत. पूर्णपणे आलेलो नाही आपण. पण गड किल्ले फिरण्याची आणि त्यांना समजण्याची मजाच वेगळी. कधी कधी असं वाटतं कधी कधी असं वाटते एकच घर बांधावं आणि एकच घर. काय बोलतो बरोबर? चला इथे अजून पुढे. आता मेन स्पॉट चालू झालेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. भावेश हा इथून मेन स्पॉट चालू होतो. जब्बर व्ह्यू आहे. जब्बर म्हणजे जब्बर आहे. बघू शकता बघा खाली डायरेक्ट दरी आहे. चुकीचं पावलं बघा. डायरेक्ट जीवाशी खेळणं. बघू शकता व्ह्यू. पावसाळ्यात म्हणजे ना पावसाळ्यात व्ह्यू म्हणजे व्ह्यू असणार आहे. कदाचित तिथून खाली पाणी पण पडत असेल
सांगता येत नाही. आमच्या पावसाळ्यात तर मी आलेलो नाही आहे, पण भावेश खुश आहे, तसं मीही खुश आहे, कारण की आपण गडकिल्ले मारताना खाली आहेत आपण आणि शब्द नाही माझ्या भावाकडे. एकदम बघू शकता, एकदम खाली आहे. हा जो थंड वातावरण वाटत आहे, एकदम म्हणजे थंड, असं वाटत आहे आता एक दोन झोप तरी काढावी माणसाने. आणि कदाचित आम्ही यायच्या वेळेस आम्ही थांबू पण शकतो, आमचा काही भरोसा नाही, आम्ही काही करू शकतो, काही म्हणजे काही. आम्हाला आम्ही घरी जाण्याची वाट नाही बघणार, आम्हाला इथे शांतता भेटते ना, एकदम म्हणजे वातावरण थोडं शांत, प्लस कोणी नाही जास्ती, आणि एवढी थंडी हवा. आणि आम्हाला लई खूप म्हणजे खूप चालत जायचं आता पुढे. पुढे रस्ताही थोडा खराब आहे, म्हणजे 2 पावलांच्या तरी अतिरिक्त जागा असेल. भेटतो तुम्हाला अजून पुढे. आणि मी आतावरून वाटते, बघू शकता तुम्ही स्माईल. हे दाखवा एकदा. आपल्या तारापूर MIDC मध्ये काय बघायला भेटते? काय दूषित. इकडे बघ, एकदम वाईट बॅकग्राऊंड केलाय मागचा. थँक्यू. दिसत नाही ना रे, तू काळा आहे. असं आहे ना, मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. आता तुम्हाला भावेश दाखवेल, तिकडचं काहीतरी दाखवतो. रस्ता बघताय का? बघा रस्ता, वाट काहीच दिसत नाही, फक्त आणि फक्त दरी. तर आम्ही त्याच्यातून जाणार आहे. पायऱ्या लागलेल्या आहेत. पायऱ्या लागलेल्या आहेत, काही विषय नाही आहे. या साईडला आहे भाई. हो भाई, कसं खोदलं असेल रे. अरे काय एक फिटच्या रे हे तर भाई. जसं एवढं वाटलं हे तर पायऱ्या तर लय उंच उंच आहेत, लय पाय टाकायला लागतात. डोंगरामधून काढल्यात. हा. अरे यार, काय फील येणार आहे पावसाळ्यामध्ये इकडे, बघू शकता. भावेश तोंड दाखव. भावेशची स्माईलवरच भावेश हे होतंय. बाकीची तर आले ना, ते त्यांनी ही मजा आहे ना लय मिस केली. सर्वात जास्त त्यांनी हा क्षण सोडलेला आहे. हा क्षण सोडलेला आहे त्यांनी, बघू शकता खाली. तर आम्ही फायनली आहेत ना, आम्ही फायनली या गडावर आलेलो आहेत, वरती चढलेलो आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ह्या दऱ्या आहेत ना, दऱ्या आणि दगड पण ते मांडलेले आहेत, पण फुटलेले दगड आहेत. काय झालं? हा द्वार इथून स्टार्ट होतोय, म्हणजे
फायनली आम्ही वरती आलेलो आहे. हा भास्करगडचा पहिला भाग आहे, जिथून येतात स्टार्टिंगला खालून तो वाला भाग स्टार्ट होतो. ठीक आहे, तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा समोरचा आहे हरिहरगड, हा समोरचा हरिहर किल्ला आहे. तुम्हाला थोडं अजून क्लोजमध्ये दाखवतो मी, जास्ती क्लोजमध्ये नाही जाऊ शकत, माझा क्लोज होऊन जायचा. बघू शकता भास्करगडावरनं हरिहरगड किल्ला पण दिसतो, ब्रह्मगिरीही दिसतो. पण भरपूर अजून काही असू शकतात, ते अजून मला काही ठाव नाही आहेत की कुठले कुठले आहेत, काय काय आहेत. आणि आम्ही आलो या साईडून, तिथून कमान आहे तिथून आलोत आम्ही. आणि आता आम्ही थोडं बसायला जागा शोधतोय की, पण इथं एकही जागा नाही आहे. पलीकडे असू शकते, कारण की पलीकडे असू शकते. त्यानंतर हा जो आहे टप्पेवारी भाग आहे, हा एक टप्पा आहे, त्याच्या खाली अजून एक टप्पा आहे, आणि त्याच्यानंतरही अजून एक कसा खाली टप्पा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मी दाखवतो. 2 छोटे छोटे कुंड आहेत, एकच आहे, अरे 2 आहेत रे बाबा, 2 भाग आहेत तिचे. तुला एकच दिसला, बावीसला एकच दिसलेला आहे, पण मला वाटते की 2 आहे. बघूया आपण तिकडे जाऊन की एक आहे की 2 आहे. तसं काही नाही, एक असो या 2 असो, काही नाही. पाणी तर नाही आहे त्याच्यामध्ये. अरे पण ते आपण जसं कोहजला होतं बघ, तसं पाणी नाही आहे. ते कुंड थोडं धसलेलं आहे, म्हणजे भरून गेलं आहे पूर्ण मातीने घसून. नाही तर खूप खोलपर्यंत कुंड असतात. बघा, मी तुम्हाला बघू शकता माझ्या पाठीमागे कुंड आहे, त्यामुळे प्रॉपर ते तुम्हाला दाखवतो. हे कुंड हे मातीच्या वेळात, आणि इथे छोटे 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 होल पडलेले आहेत, बघू शकता तुम्ही. पूर्ण दाबलेला आहे. आता दुसरा रस्ता कुठून आहे काहीच माहिती नाही आम्हाला, पण या भागातून असं वाटते की हा भागातून जातोय रस्ता, आणि ही जातोय त्याच्या पाठीमागे. पलीकडचा भाग बघूया कसा आहे. अरे ऊन खूप खूप म्हणजे खूप ऊन लागतंय, घाम निघायला लागला पूर्ण. पुढेही बघू शकता तुम्हाला. पुढ्यात जेव्हा आम्ही आलो तेव्हा खाली पार्किंगला 2च गाड्या होत्या, आणि ते सोबतला आले होते, 3 जण होते. आणि आम्ही जसं कमानीपाशी पोचायला आलो तेवढ्यात ते खाली उतरत आहे. जर आम्ही वरती चढलो असतो तर त्यांनाही बोललो असतो आम्ही की थोडा वेळ थांबा, आपण सोबतला निघूया, काही ते असं सांगितलं असतं. पण आता ते गेलेत अनोळखी माणसं, काय करू. आम्ही तर आम्ही बघत आलो. आता आम्ही पाया वगैरे करतो, हनुमानाला हे शूट कर. बसला भाऊ? हां, काय करत दादा? हां, काय बोलतो मग? काय राहण्यासाठी आलाय तू? पक्का? ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही इथं जरा आराम करतो, जरा निसर्गाची मजा घेतो.
थोडीशी झोपी काढतो कदाचित, तर थोडीशी आम्ही झोपी काढतो, मग निघालो की तुम्हाला मी खाली भेटतो. चला बाय. जरा नाश्ता वगैरे करतो, लई भूक लागली आहे. तर भूक लागली ना, काय बोल ना जरा. अरे हां भूक लागलाय, भूक लागली. पाणी प्यायला पिऊ दे, कधीपासून पाणी नाही अच्छा चला मग, आम्हाला लागली भूक, आम्ही पटकन खातो, पटकन झोपतो, थोडीशी हवा खातो, फोटो काढतो आणि खाली भेटतो. आता आम्ही खाली आलोत, जस्ट आलो खाली, थोडा फ्रेश वगैरे झालो. ठीक आहे, चांगला वाटला, चांगला एक्सपिरियन्स झाला. एवढा काही नव्हता, चढायला थोडंसं हार्ड गेला आणि उतरायला तर खूपच सोपं. 40 मिनटामध्ये आम्ही खाली उतरून आलो. हवेश बसला थोडं शांतपणे खाली. आता गाडी काढू, आता डायरेक्ट कुठंही न थांबता, आता फक्त कुठं थांबणार, पुढे थोडं जेवायला थांबणार. तिथे म्हणजे जवळ मोकाड्याच्या आसपास गेल्यावर ना, तिकडे काय भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग विक्रमगडलाच, नाही तर हायवेला खातील आम्ही. तिथून डायरेक्ट घरी जातील. मग घरी जाऊनच मी आता तुम्हाला भेटेल. आणि कोणाला जर भास्करगडचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊ शकता. खूप छान गड आहे, चांगले व्ह्यूज आहेत, खूप चांगली सुंदरता आहे आणि खूप चांगली शुद्ध हवा पण आहे. तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दिसेल, तुम्ही पूर्ण ब्लॉग न स्किप करता बघा. आणि मी आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलो. आणि घरी पोचल्या असं झोपायचं मन करते, पण आपल्याला व्हिडिओ कंप्लीट करायचा होता म्हणून झोपलेलो नाही आहे. आणि आमचा भावेश भाई तर झोपलाच असेल घरी जाऊन. ठीक आहे, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा, कारण की मला तर खूपच छान वाटला आहे. ट्रॅक खूप म्हणजे खूप सुंदर ट्रॅक होता, खूप मजाही आली. आणि असेच ट्रॅक पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भवानी. चला भेटतो मग पुढच्या ब्लॉगला.